तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा. नाही, कुठला नेता नाही किंवा मंत्रिमंडळातला, मात्र त्यांच्या कारभारावर बोलण्याचं काम जे आहे ते गणेश नाईक सातत्याने केलेले. कशा प्रकारचं नगर विकास खातं चालतं याचा अर्थ की ज्या पद्धत एकनाथ शिंदेंची कोंडी करण्याचा प्रयत्न हे भाजपने केलेला आहे. मूळ मुद्दा आहे की भाजपच्या नेतृत्वाने ठरवलेलं आहे एकनाथ शिंदेंची राजकीय कोंडी करायची आहे. कारण ज्या पद्धतीने ते निर्णय घेतात ते राज्याच्या हिताचे नाही आहे अशी आक्रमक भूमिका नायकांकडून व्यक्त केली जाते. त्यामुळे 10 वर्षात महाराष्ट्र राज्याचं नुकसान झालं असं रोखठोक नाईक बोलले. एकूणच काय, एखादा नेता बोलतो, उपमुख्यमंत्र्यांना बोलतो आणि मग त्याला भाजप काय बोलत नाही का, असा तुमच्या आमच्या मनामध्ये प्रश्न येत असेल. अर्थात याला अभय देवेंद्र फडणवीस असतील, भाजपचे वरिष्ठ नेते असतील, दिल्लीतून सुद्धा आता गणेश नाईकांना अभय मिळणार आहे. कारण शेवटी 2029ला भाजपाला 16 वर्ष निवडणूक लढवायचे. तर अजित पवारांचं दुःखद निधन झालं. आता राष्ट्रवादी अवस्था फार का 2-3 वर्षांनी तुम्हाला माहिती आहे कशी एक पद्धती होईल. अर्धे नेते भाजपात जातील, मग 10-15 आमदार फक्त निवडून येतील. मग शिंदेंची शिवसेना सुद्धा जी वेळ ते आपाप बॅकफुटवर जाणार आणि 2029ला भाजप स्वतंत्र निवडणूक लढवणार आणि संपूर्ण राज्यामध्ये कमळ फुलवणार. याची स्ट्रॅटेजी जी आहे आतापासून सुरू करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी सुद्धा ही स्ट्रॅटेजी केली. 2029 तरुणांच्या हाती सत्ता द्यायची भाजपला. या दृष्टीने म्हणजे जर शिवसेनेला वाढवून द्यायचं नसेल तर शिवसेनेला शिव द्यायचा असेल, आक्रमक जर द्यायचं असेल तर गणेश नाईकांशिवाय पर्याय नाही हे भाजपला माहीत आहे. त्यामुळे भाजपने अखेर गणेश नाईकांना अभय दिलेले. तुम्ही बोला त्यांच्या खात्यावर, आम्ही तुमच्या समर्थन आहोत, आम्ही तुम्हाला समर्थन करणार, तुमचं मंत्रिपद काय जाणार नाही आणि तुम्ही ज्या पद्धतीने जहरी टीका कराल त्याच पद्धतीने त्याचा फायदा भाजपला होणार. कारण गणेश नाईक हे जे आक्रमक बोलतात, मनातून बोलतात, ज्या आपुलकीने बोलले असल्यामुळे त्यांच्या मनात जे काय चाललं ते नवी मुंबईकरांना, राज्यातल्या जनतेवर हा मंत्री पोटतिडकीने बोलतोय, सातत्याने बोलतोय, गंभीर बोलतोय आणि नवी मुंबईच्या प्रश्नांवर बोलतोय. हे ज्यावेळेला सांगतो त्यावेळेला ते नवी मुंबईकरांना खरं वाटतं आणि खरोखर ज्या नवी मुंबईतले प्रश्न भूखंड वाटले का हाही महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे गणेश नाईक विरुद्ध एकनाथ शिंदे हा सामना कायम राहणार आणि भाजपच्या आशीर्वादात असल्यामुळे गणेश नाईक बोलू शकत नाही. कारण शेवटी शिस्त आणि भक्त असे म्हणणारे गणेश नाईक रोखठोक बोलतात आणि त्याचा अर्थ भाजपकडून नाईकांना जोरदार अभय दिलं याची चर्चा राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये आणि भाजपामध्ये सध्या सुरू झालेली आहे. त्यामुळे गणेश नाईकांना राजकीय वजन देवेंद्र फडणवीस आणि रवींद्र चव्हाण आणि भाजपच्या दिल्लीतून वरिष्ठ मंडळाकडून दिलं जात आहे. धन्यवाद. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.